आता काय बघायचं बरं का, आता जर बघायला गेलो तर पुढचा पॉईंट जो आहे, शेवटचा पॉईंट उरला होता की जसं की आपण बघितलं की पिरियड जो असतो, या पिरियडमध्ये काय घडत असतं, शेल जी काही आहे, नंबर ऑफ द शेल, समजा काय बरं का, समजा मी तिसरा जर का मी पिरियड घेतला, हा तिसरा पिरियड, त्याच्यामध्ये काय दिसायला भेटत असं बरं का, तिसऱ्या पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल जी काही असतील ती कॉन्स्टंट दिसायला भेटते थ्रू आउट द वॉट, लेफ्टकडून तर राईटकडे तुम्ही जाणार तर तुम्हाला शेल सगळ्या कॉन्स्टंट दिसायला भेटत असतील. परंतु एक नवीन टर्म असते ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस सांगा रे कोणतरी, ॲटॉमिक रेडियस कशी कॅल्क्युलेट करतात? ॲटॉमिक रेडियस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दी फॉर्म्युला. सांगा. आर इज इक्वल टू आर नॉट ए रेस टू पॉवर 1/3 अशा पद्धतीने आपण काढत असतो, ज्याची व्हॅल्यू आपल्याला इथे कॉन्स्टंट दिसायला भेटते समथिंग काहीतरी ते 10⁻⁻⁻⁻ याच्यामध्ये असते मीटरमध्ये, 10⁻⁻15 समथिंग मीटरमध्ये. ओके, तर अशी कॉन्स्टंट व्हॅल्यू असते आणि याच्यानुसार आपण रेडियस काढत असतो. आता आपल्याला काय लक्षात घ्यावं लागतील बरं का, आता मी तुम्हाला बोललो की पिरियड जो की असतो, पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल जे की आहेत ते कॉन्स्टंट आहेत, परंतु मी हे पण बोललो की पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहेत, बट एक प्रोटॉन प्रत्येक वेळेस ॲड होत चालला आहे, एक प्रोटॉन ॲड होत चालला आहे. तर एक प्रोटॉन जर काय ॲड होत चालला, आता मला एक बात सांगा, आपण काय बोलत असतो बरं का, की नंबर ऑफ द प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतो. आता मी बोलतोय तुम्हाला की एक प्रोटॉन ॲड होत चालला, जर एक प्रोटॉन जर काय ॲड होत असेल तर काय ॲड होत असेल बरं का त्याच्यासोबत अजून रे, जर प्रोटॉन ॲड होत असेल त्याच्यासोबत काय ॲड होत असेल, जर प्रोटॉन जर काय ॲड होत असेल तर त्याच्यासोबत अजून कोण ॲड होत असेल? कारण बघा आता हा समजा न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन ॲड होतोय, तर ती आपली तर अनबॅलन्स होऊन जाईल, न्यूक्लियस जी काय स्टेबल राहणार नाही, अनस्टेबल होऊन जाईल. तर जेव्हा एक प्रोटॉन ॲड होत आहे तेव्हा एक इलेक्ट्रॉनसुद्धा ॲड होत असतो, राईट का, तो बॅलन्स करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनसुद्धा ॲड होत असतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जी रेडियस असते आपण ज्याला ॲटॉमिक रेडियस म्हणतो, ॲटॉमिक रेडियसचा मिनिंग काय होत असतो, शेवटच्या कक्षेपासून न्यूक्लियसपर्यंत जे अंतर असतं त्याला आपण ॲटॉमिक रेडियस म्हणत असतो. शेवटच्या कक्षेपासून तर न्यूक्लियसपर्यंत जे अंतर आहे त्याला आपण रेडियस म्हणत असतो, ॲटॉमिक रेडियस म्हणत असतो. आता मी काय बोलतोय तुम्हाला की जर का समजा प्रोटॉन जर का वाढला तर इलेक्ट्रॉन पण वाढतो, प्रोटॉन जर का वाढला तर इलेक्ट्रॉन सुद्धा वाढताना दिसायला भेटत असतं. त्यामुळे काय होतं, या दोघांमध्ये जे काही ना फोर्स तयार होत असतो, राईट, तो फोर्स तयार होत असतो, म्हणजे एकमेकांना ते खेचण्याचा प्रयत्न करतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटते की जर पिरियडमध्ये तुम्ही लेफ्टकडून राईटकडे जर का गेलात, पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जर गेलात, नंबर ऑफ शेल तर सारख्या राहतील, प्रोटॉन जे काही आहेत ते एकेकानं वाढत जातील, इलेक्ट्रॉन पण एकेकानं वाढत जातील, आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जो काही याच्यामध्ये फोर्स जो काही वाढत जाणार, त्यामुळे एकमेकांना खेचायचा प्रयत्न करत असतील. त्यामुळे एका पिरियडमध्ये एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे, मी वाट लेफ्टकडून राईटकडे जर तुम्ही जात असणार तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, लेफ्ट टू राईट जर तुम्ही जात असणार तर तुम्हाला एक गोष्ट दिसायला भेटत असते, ती काय, की रेडियस जी काही आहे ती रेडियस डिक्रीज होत जाते. हा वाला पॉईंट परीक्षेमध्ये विचारण्यासारखा आहे. ॲटॉमिक रेडियस इज डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड. तर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असताना ॲटॉमिक जे काही आपला ॲटॉमिक रेडियस आहे ती डिक्रीज होत असते. कारण काय, कारण की नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहेत, पण प्रोटॉनचे नंबर वाढत आहेत, प्रोटॉनचे नंबर वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन पण वाढत आहेत, सो त्या दोघांमध्ये असणारा फोर्स पण वाढतो, एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्या दोघांमधलं डिस्टन्स जे काही ना ते कमी कमी होत चाललंय, राईट का, तो कमी कमी होताना आपल्याला दिसायला भेटतं. ड्यू टू द फोर्स ऑफ दिस, हा जो की फोर्स तयार होत आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनला खेचायचा प्रयत्न करतो, त्यामुळे जे की रेडियस आहे ती डिक्रीज होताना दिसायला भेटत असते. तर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटमध्ये जात असताना ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत असते. पॉईंट लक्षात आला का? ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत असते, कळालं का? ओके, पुढे जाऊ. सो देअरफॉर बघा, ही सगळी स्टोरी ज्याला मी बोललेलं, ज्याला समजून घ्यायचं असेल याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, राईट, साईज ऑफ ॲटॉमिक डिक्रीज वगैरे सगळी बातं लिहिली. आता आपण काय बघूया बरं का, आपल्याला काय दिसायला भेटत असं, पूर्ण पिरियॉडिक टेबल जर आपण ऑब्झर्व केला तर काय कळतं, इकडच्या साईडला जे आहेत ॲटम आहेत, इकडे कुठेतरी मेटल आहेत, इकडे जे काही आहेत मेटलॉइड आहेत. ओके, हे सगळे जे काही आहेत इकडचे ॲटम आहेत, आणि इकडे कुठेतरी इनर्ट गॅसेस, बरोबर, म्हणजे हे मेटल आहेत, इकडची इथं नॉन मेटल आहेत, हा मेटलॉइड आहे, आणि इकडे इनर्ट गॅसेस आहे. असे 4 प्रकारमध्ये आपण इलेमेंटला क्लासिफाईड करू शकतो, बरोबर. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसायला भेटतं बरं का, एखादा इलेमेंट मी घेतो, घेतो समजा मी सोडियम. आता सोडियम जो काही आहे एक इलेमेंट आहे, परंतु हा एक मेटल आहे. सोडियम हा इलेमेंट आहे, पण हा एक मेटल, हा जो काही आहे एक मेटल आहे, आणि याचा ॲटॉमिक नंबर जर तुम्ही बघितला तर ॲटॉमिक नंबर जो काही आपल्याला 11 दिसायला भेटत असते. तर सोडियम हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11, बरोबर. आता जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करायला गेलात तर काय दिसायला भेटते, 2, 8 आणि 1. तर 2, 8, 1 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दिसायला भेटत असतं. मग आता जे मेटॅलिक असतं, ते मेटलचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचं काय बरं का, मेटल काय करत असतो, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ना तो देऊन देतो. तो शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे ना ते देऊन देतो. तो मेटल शेवटच्या कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन जेव्हा देऊन देतोय तर तेव्हा तो काय करतोय बरं का, तो शेवटच्या कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन जेव्हा तो देऊन देतोय, याचा अर्थ 2 आणि 8 तो देऊन काय होतोय, तो स्टेबल होतोय, इनर्ट गॅस सारखा होऊन जातो, त्याच्या कक्षेमध्ये कंप्लीट होऊन जातो. याचा अर्थ सांगायचं तात्पर्य काय आहे की जे मेटल असतात ते मेटल जे असतात ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. काय असतात ते, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह.
इलेक्ट्रोपॉझिटिव्ह का बरं का? कारण की त्यांनी दुसऱ्याला कोणाला तरी दिलेले आहे, दुसऱ्याला कोणाला तरी इलेक्ट्रॉन दिले, त्यामुळे ते पॉझिटिव्ह आहेत. सो मेटल जे काही आहेत, मेटल नेहमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक बघायची असते. तो मेटल जी काही असते ती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असते, कारण की इलेक्ट्रॉन जे काही असतात ते दिले गेले जातात त्यांच्याकडून, त्यामुळे मेटल जो असतो तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. त्याच उलट जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल, समजा आपण आता ऑक्सिजनची बात करूया. ऑक्सिजन जो काही आहे तो आपला नॉन मेटल आहे. ऑक्सिजन हा नॉन मेटलिक गॅस आहे. माझा तुम्ही जर का बघायला गेलात ऑक्सिजनचा जर का ॲटॉमिक नंबर बघितला तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8. याचा अर्थ 2 आणि 6. ठीक आहे, 2 आणि 6. आता इथं ऑब्झर्व जर केलं तर काय दिसायला भेटते की ऑक्सिजनला शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची जरूरत आहे. तर 2 इलेक्ट्रॉनची जरूरत पडते त्याला, तर कुठून तरी 2 इलेक्ट्रॉन घेईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे नॉन मेटल असतात, हे नॉन मेटल जे असतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. नॉन मेटल काय असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. तर नॉन मेटल जे आहे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि मेटल जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. ही बात तुम्हाला अगोदरच कळालेली आहे. ओके, नंतर आपण पुढे काय बघत असतो बरं का? जर तुम्ही बघायला गेलात तर जसं की मी एखाद्या पिरियडमध्ये लेफ्टकडून, ही लेफ्ट साईड आहे, ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे, राईट. तो हे लेफ्ट आहे, हे राईट आहे. तर जेव्हा मी लेफ्टकडून राईटकडे चाललो आहे एखाद्या पिरियडमध्ये, मला काय दिसायला भेटते बरं का? की मी मेटलकडून नॉन मेटलकडे चाललेलो आहे. मी मेटलकडून नॉन मेटलकडे चाललेलो आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटॅलिक कॅरेक्टर जे काही आहेत पिरियडमध्ये, द मेटॅलिक कॅरेक्टर चेंजेस इन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. तो मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट चेंज होतात. कसे चेंज होतात? तर मेटॅलिक कॅरेक्टर जी काही आहे ती लेफ्टकडून राईटकडे नॉन मेटॅलिक होत जात असतात, राईट का? तर सुरुवातीला मेटल आहे, हळूहळू जे काय ते नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीमध्ये शिरतील आणि पुढे जाऊन नॉन मेटल ते बनून जात असतात. सो लक्षात काय ठेवायचं आपल्याला की इन द पिरियड द मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक इज व्हॉट गोइंग टू बी डिक्रीज अँड इट इकडून जे काही मेटल दाखवते आणि पुढे गेल्यानंतर तो आपल्याला काय दाखवून देतो? प्रॉपर्टी नॉन मेटलची दाखवून देत असतो. त्या अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली. आणि जे काही कॅरेक्टरिस्टिक असतात मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक नॉन मेटॅलिक कशा पद्धतीने बनतात पिरियडमध्ये, ही बात लक्षात ठेवायची की बाबा मेटल जे काय ते नॉन मेटल बनत जातं फ्रॉम लेफ्ट टू राईट. अशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या वाटल्यास तर पूर्ण पिरियडिक टेबल जरी ऑब्झर्व केला तर मेटल 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 आणि नंतर पुढे जाऊन ते काय नॉन मेटल दिसायला भेटत असते. नंतर पुढे काय बघा, आता हाच पॉईंट इथं जो काही इथं मी सांगितलेला आहे, हाच पॉईंट सांगितला आहे की जर समजा तुम्ही इकडून ते इकडे गेलात, अशा पद्धतीने जर का बाण दाखवला मी, तर काय काय व्हॅरिएशन होताना दिसायला भेटतंय सांगा बरं का? तुम्ही सांगा मला. जर का समजा मी असा बाण मारला तर व्हॅरिएशन काय दिसायला भेटेल रे? जे की आता आजमध्ये आपण शिकलो. जर पिरियडमध्ये तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात, जेवढं काही शिकले असतं ते सांगा वाटलं असतं. तर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटमध्ये जाताना काय बदल काय काय होत असतात ते सांगा मला. कोणकोणत्या गोष्टींचे बदल होतात? रेडियस कमी होत जाते. तो आपण काय म्हणतो जसं प्रोटॉन एक ॲड होत जातो असतो, ॲटॉमिक नंबर एकाने वाढत जात असतो. ओके, नंतर ॲटॉमिक रेडियस जी की आहे ती ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जात असते, बरोबर. पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जात असते. नंतर तुम्ही जर बघायला गेलात तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाईल का कमी होत जाईल लेफ्टकडून राईटकडे जाताना? द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द इलेमेंट इज गोइंग टू बी डिक्रीजेस ऑर इन्क्रीजेस? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सांगा बरं. कमी होत जाईल. कमी होत जाईल का? कमी का होत जाईल? कारण की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होणं म्हणजे तेच इलेक्ट्रोनिगेटिव्हकडे जाणं, म्हणजे मेटलकडून नॉन मेटलकडे जाणं. तो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी काही आहे ती कमी होताना दिसायला भेटेल लेफ्टकडून राईटकडे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्क्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू राईट. मग कोणताही क्वेश्चन जरी आला तरी याच्यावर तुम्हाला ते उत्तर देता येत असतं. ओके, तर मग तेच लिहिलं इथं, मग तेच लिहिलंय तो डिक्रीज दी ॲटॉमिक रेडियस. पहिला जो की आहे आपल्याला काय सांगताय की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत असते. तो इकडून जेव्हा तुम्ही इकडे जाणार ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होणार. इन्क्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, बरोबर. जेव्हा मी इकडून इकडे जर जाणार तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असतो. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढताना दिसायला भेटेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढताना दिसायला भेटेल. डिक्रीज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, जर तुम्ही इकडून इकडे गेलात तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते अँड मेटॅलिक कॅरेक्टर जे काय आहे तो सुद्धा आपल्याला कमी होताना दिसायला भेटतो. तर मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक डिक्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू राईट, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, नंतर ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, नंतर तुम्ही प्रोटॉन ॲड होऊ एक प्रोटॉन ॲड होत जातो लेफ्टकडून राईटकडे जाताना अँड द ॲटॉमिक नंबर इज ऑल्सो इन्क्रीजेस. बट एका पिरियडमध्ये ज्याची नंबर ऑफ शेल काय असते? इक्वल दिसायला भेटत असते. त्याची ॲटॉमिक रेडियस डिक्रीज व्हायचं कारण काय आहे? ते म्हणजे फोर्स बिटवीन देम. तो इलेक्ट्रॉन जे काय आहे वाढत चालले आहेत, प्रोटॉन पण वाढत चालले आहेत, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढून जात असते. त्यामुळे रेडियस जे आहे आपल्याला कमी होताना दिसायला भेटत असते. ओके, इथपर्यंत ओके का सगळ्यांना? ओके, तो अशा पद्धतीने तेव्हा जाऊन आपलं इलेमेंटचा जो की चॅप्टर आहे तो कंप्लीट होऊन जात असतो, जो 10वीच्या पुस्तकात दिलेला आहे. तरी पण बघून घ्या ही बात दिली, वाईल गोईंग डाऊनलोड. आता ही तर बात कशाची केली आपण? आडव्या जायची बात केली. आता वाईल गोईंग द डाऊनलोड. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या की जर का समजा मी ग्रुपमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जात असेल, टॉप टू बॉटम जर जात असेल तर काय बदल घडत असेल ॲटॉमिक रेडियसमध्ये? ॲटॉमिक रेडियस कमी होईल का जास्त होईल? जर का मी टॉपकडून बॉटमकडे येत असेल तर ॲटॉमिक रेडियसबद्दल काय बदल दिसायला भेटतो? एक शेल वाढत जाते ना आपली, हा. रेडियस वाढेल मग.
मग शेल जर आपण बोललो ना, न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट शेलपर्यंत जे काही अंतर असतं त्याला आपण रेडियस म्हणत असतो. मग आपण टॉपकडून जर का बॉटमकडे जातोय तर एक एक शेलने वाढ होताना दिसायला भेटत असते. मग एक एक शेलने जर का वाढ होते याचा अर्थ रेडियस पण वाढते. तर टॉपकडून बॉटमकडे जात असताना जी की शेल आहे ती इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, नंतर तुम्ही ऑब्झर्व केला तर अजून काय दिसतं बरं. सो ॲटॉमिक नंबर ही झाली बात. नंतर आता तुम्ही जर मेटॅलिक प्रॉपर्टीकडे जर गेला तर यांनी काय लिहिलं इथं जर बघायला गेलं तर काय सांगतायत, इन्क्रीज द ॲटॉमिक रेडियस. बरोबर आहे. तर वरून जेव्हा आपण खाली जाणार ॲटॉमिक रेडियस वाढताना दिसायला भेटेल. डिक्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर टॉपकडून बॉटमकडे जात असताना जे की आपली नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक आहे ती डिक्रीज होताना जाते. म्हणजे याचा अर्थ काय होतं बरं का, की टॉपकडून बॉटमकडे आपण जातो ना तर आपण मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक अचीव करत जातो. तर फ्रॉम टॉप टू बॉटमकडे जर जात असणार तर तुम्हाला चांगली मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक अचीव होताना दिसायला भेटत असते. सो डिक्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इन्क्रीज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही टॉपकडून बॉटमकडे जर का जात असणार तर तुम्ही मेटलकडे वळत चाललेला आहे, तुम्ही मेटॅलिक प्रॉपर्टीकडे वळत चालले आहेत, तुम्ही मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिककडे वळत चाललेला आहे, तुम्ही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीकडे वळत चाललेला आहे आणि तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिककडून दूर जात आहेत. अशा पद्धतीची बात असते आणि ही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारून घेत असतात. ठीक आहे, तर मग तेवढं लक्षामध्ये ठेवायचंच आहे. तो ऑलवेज रिमेंबर असेच क्वेश्चन ते बॉक्समधले बनवून फेकतात. तो काय बरं का, व्हाईल गोईंग डाऊनवर्ड इन द ग्रुप द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द इलिमेंट गोईंग इन्क्रीजेस अँड देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज टू बी डिक्रीजेस. ओके, व्हाईल गोईंग लेफ्ट टू राईट पिरियड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द इलिमेंट गोज टू इन्क्रीजेस व्हाईल इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज टू बी डिक्रीजेस. लार्जर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द इलिमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. लक्षात घ्या आता काय सांगितले, लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर आहे. चला कोण प्रूव्ह करून सांगेल बरं का, की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त असते. काय मिनिंग होते याचं सांगा, याचं मिनिंग काय होईल. जर का समजा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे याचा मिनिंग काय झाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचीच बात चाललेली आहे. तर आउटर शेअरमध्ये असणारी इलेक्ट्रॉन जी की आहे शेअर करणं किंवा घेणं याच्याबद्दल बात चाललेली आहे. तर ते शेअर करू शकतात किंवा ते घेऊ शकतात. बरोबर, शेअर करू शकतात किंवा घेऊ शकतात याचा अर्थ रिॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे. मग सांगायचं तात्पर्य तेच आहे की ज्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो मोर रिॲक्टिव्ह आहे. लक्षामध्ये तो रिॲक्टिव्ह इलिमेंट ज्याला भेटत असतो. मग आता ही झाली बात आपल्या पहिल्या चॅप्टरची. आता आपण इलिमेंटबद्दल बघितलं. आपण सर्वात अगोदर जे की आहे मॅटर बघत होतो. मॅटरचे आपण 3 प्रकार पाडले होते. ॲक्च्युली मॅटरचे 2 प्रकार पाडले होते आपण, एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरा मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे पुन्हा आपण 2 प्रकार पाडले होते, एक इलिमेंट आणि एक कंपाऊंड. मग कंपाऊंडचे आपण पुन्हा प्रकार पाडले होते. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असे आपण पाडले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड 3 प्रकार पाडले होते आपण कंपाऊंडचे. पुढे जाऊन आपण मिक्सचरचे पुन्हा प्रकार पाडले. सोल्युशन होता, सस्पेन्शन आणि कोलाइड असे मिक्सचरचे आपण 3 प्रकार पाडून दिले. त्याचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. मग आता पुढे आपण इलिमेंटमध्ये शिरलो. इलिमेंटमध्ये आपण बघितलं इलिमेंट काय असते, इलिमेंटसाठी मांडण्यासाठी कोणते शास्त्रज्ञ पुढे आले, नंतर त्यांची रचना काय होती, पिरियडिक लॉ काय होते. नंतर आपण इलिमेंटचे प्रकार आता आपल्याला बघायचे आहेत. तो इलिमेंटचे प्रकार जे की असतात, इलिमेंटचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. इलिमेंटचे प्रकारमध्ये काय असतात, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड आणि इनर्ट गॅसेस. हे जे काही आहेत हे आपले 4 प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात इलिमेंटचे. ओके, तर आता आपण डिटेलमध्ये जाऊया ते बघायला. पहिले क्वेश्चन आहे त्याच्या पहिल्या चॅप्टरवरची आपण सॉल्व्ह करून घेऊया. बघा हवाला जो की हवाला तक्ता हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला उत्तर द्या बरं का याची. चला सांगा, ट्रायड कोणी काढलाय रे, ट्रायड तो डोबेराने ट्रायड. आता डोबेराने म्हटल्यावरती मला डायरेक्ट जावं लागेल इथं. ठीक आहे, तर डोबेरानेकडे गेलो. पण डोबेराने ट्रायड तर काढलेला आहे, परंतु आपल्याला बात काय दिसायला भेटते, डोबेराने काय केलं होतं, ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग क्रमाने त्याने जे की इलिमेंट आहे त्याला रचलं. बरोबर, आणि त्याने काय केलं, पहिला इलिमेंट आणि तिसरा इलिमेंट जो की यांच्या ॲटॉमिक मासचं जे की ॲव्हरेज असतं ते मधल्याच्या बरोबरीला असतं. एवढी बात आपण लक्षात घेतली. तर मग हे डोबेराने ट्रेडचं जे की येतं एक ती थिअरी होती. आपण जर बघायला गेलं तर काय आता इथं सिक्वेन्शियल चेंज, मॉलिक्युलर फॉर्म्युला, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, प्रॉपर्टी ऑफ द 8th इलिमेंट नाही, ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड. तो हा जो काही मधला आहे ना, ही वाली बात आपल्याला तो लाल जो काही आहे डोबेरानेबद्दल आपण बोललो ते सगळं. आता पुढचा ऑक्टेव कोणाचा होता, ऑक्टेव होता न्यूलँड्सचा. तो न्यूलँड्स ऑक्टेव हा झाला इथला कंप्लीट. न्यूलँड ऑक्टेव होता आणि प्रॉपर्टी ऑफ द 8th इलिमेंट इज सिमिलर टू दी फर्स्ट इलिमेंट. दॅट इज सारेगमा पदनिसा सारखा जे काही आहे ते आलं. तो न्यूलँडची बात पण झाली. आता पुढे ॲटॉमिक नंबरचा शोध कोण लावला, तो ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबरचा शोध कोण लावला हे बघण्यासाठी इकडे जावं लागेल. तर मला डायरेक्ट मोस्लेकडे जायला पाहिजे. ॲक्च्युली तो मोस्लेकडे जायला पाहिजे बरं का, कारण की बघा बाकीचे जर का ऑप्शन बघितले तर तुम्हाला ते समजाले. तर ॲटॉमिक नंबरचा शोध समजा कोण लावला, मोस्लेनी लावला. आणि मोस्लेनी लावला तर काय, आता सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युला, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, प्रॉपर्टी ऑफ द 8th, ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन, मास अँड पॉझिटिव्ह चार्जेस, लाईटेस्ट अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल इन ऑल ॲटम. आता सांगा बरं का, आता तुम्ही इथं काय उत्तर आपल्याला देता यायला पाहिजे. ॲव्हरेज झालं काय, तर हे झालं एक पॉझिटिव्ह चार्ज
हां हे बघा पॉझिटिव्ह चार्ज राईट. E. तो आपण जर ॲटॉमिक नंबर म्हणत आहोत तर मोस्टली म्हणावं लागेल अँड द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस अशा पद्धतीने म्हणावं लागेल, तेव्हा जाऊन ती पूर्ण कंप्लीट होईल. पुन्हा पिरियड, तो पिरियड काय असतं बरं का, आडवे पिरियड जे काय असतात ते आडवे असतात. पिरियड जे काय आहेत ते आडवे असतात. मग आता आपण काय बघणार, आडवे पिरियड असतात. अँड नंतर पुढे आता हे कोणी सांगितले, हां तर मेंडेलिओ सांगावं लागेल. आडवे जे काय, कारण की सुरुवात तिथूनच झाली होती राईट. पुढे जर बघायला गेलं तर आता काय लिहावं लागेल, जे कॉन्सन्ट्रेशन मास लाइटेस्ट अँड द निगेटिव्ह चार्ज पार्टिकल इन ऑल ॲटम कॉन्सन्ट्रेशन मास पॉझिटिव्ह चार्जेस ॲव्हरेज झाला पॉझिटिव्ह सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युला ही वाली बात करावं लागेल. जेव्हा पण तुम्ही मेंडेलिओ म्हणत आहात तर आपल्याला काय बघितलं होतं की जो काही पिरियड आहे ना त्याच्यामध्ये RH होता राईट का, R2H होता, RO होता. तर तुम्ही मेंडेलिओचा पिरियोडिक टेबल बघा, तुम्हाला दिसायला भेटेल की पिरियडच्या अलॉंग तुम्ही जात आहेत ना त्याच्याबद्दल काय दिसायला भेटते मला, सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला दिसायला भेटत असतो पिरियडमध्ये. न्यूक्लियसबद्दल बघा, आता न्यूक्लियस काय असतो बरं का, न्यूक्लियस जो काही आहे आपला हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जवाला न्यूक्लियस, कॉन्सन्ट्रेटेड मास अँड द पॉझिटिव्ह चार्जेस. नंतर मला काय उत्तर द्यावं लागेल, कॉन्सन्ट्रेटेड मास द्यावं लागेल राईट, लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज बरोबर. तो कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज मला म्हणावं लागेल न्यूक्लियसबद्दल. आणि इलेक्ट्रॉनबद्दल म्हणावं लागेल लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ऑल ॲटम. हा झाला आपला इलेक्ट्रॉन. मग बस इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, रुदरफोर्डनं. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, रुदरफोर्डनं. आणि नंतर न्यूक्लियसचा शोध कोण लावला बरं का, आता चला सांगा न्यूक्लियसचा शोध कोण लावला रे, Rutherford. न्यूक्लियसचा शोध लावला रुदरफोर्डनं राईट. इलेक्ट्रॉनचा शोध लावला इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सननं. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन बनवलेले आहेत की इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सनने लावलेला आहे, न्यूक्लियसचा शोध रुदरफोर्डने लावलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून झालेल्या आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, ते जर ते काय करेल तुमचा टाईम खाईल, बाकी काही नाही होणार. गोष्टी तुम्हाला आठवतील पण टाईम खाईल ते. पुढे आता आपण जाऊया या ठिकाणी, चूज द करेक्ट ऑप्शन, रिराईट द स्टेटमेंट. ओके, तर बघा बरं का आता, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल. अल्कली मेटलच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात सांगा रे. हायलिना केरब केसोफार, हायलिना केरब केसोफार. तो ना हायलिना ना म्हणजे 11, 2, 8, 1. याचा अर्थ काय होतोय, शेवटच्या कक्षामध्ये किती असतो, 1 असतो. पुढे अल्कलाइन अर्थ मेटल हॅव व्हॅलेन्सी 2. दिस मीन्स देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज इन. चला सांगा, अल्कलाइन अर्थ मेटल कोणत्या ठिकाणी असते, कुठे दिसायला भेटते तुम्हाला अल्कलाइन अर्थ मेटल, Group 2. ग्रुप 2 मध्ये राईट. 2 number. ग्रुप 2, तर ग्रुप 2 जी काय आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसायला भेटत असते. नेक्स्ट जर बघायला गेलं तर काय बरं का, इन विच ब्लॉक मॉडर्न पिरियोडिक टेबल नॉन मेटल फाउंड. सांगा कोणत्या याच्यामध्ये नॉन मेटल सापडतात, Block. पी ब्लॉक राईट. तर पी ब्लॉकमध्ये नॉन मेटल असतात, लक्षात ठेवायचे. पुढे जर बघायला गेलो तर काय, डी ब्लॉक इज ऑल्सो नोन ॲज डी ब्लॉक Transition element. ट्रान्झिशन इलेमेंट. ओके, पुढे जर बघायला गेलं तर काय आता नेक्स्ट, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द इलेमेंट. आता हे काय होतं, काही राहून गेलं का माझ्याकडून, ओके. आता वरचं हे राहून गेलं, इथं जे ना हे दिलं होतं अशा पद्धतीने 282 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तर तुम्हाला 282. आणि त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेत, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस इलेमेंट. तो काय ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 2, 8, 2, 12 बरोबर. चला सांगा, ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे तो कोण आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे तो इलेमेंटचं नाव काय रे, Magnesium. मॅग्नेशियम इज बिलॉंग टू विच ग्रुप. मॅग्नेशियम कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो, त्या ग्रुपचं नाव सांगा. Group 2. तो ग्रुप 2 किंवा तुम्ही टॉईस ए ग्रुप म्हणा त्याला, किंवा तुम्ही त्याला अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. तो व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस इलेमेंट, तो पण क्वेश्चन झाला. नंतर पुढे टू विच पिरियड डज दिस इलेमेंट बिलॉंग. त्याला सांगा कोणत्या पिरियडशी बिलॉंग करतो, पिरियड नंबर काय, कोणत्या पिरियडमध्ये असतो सांगा, 3 नंबरचा राईट का, तो 3 नंबरचा. हायलिना, त्या पुढचा तो काय GMG आहे, म्हणजे तिसऱ्या पिरियडमध्ये दिसायला भेटतो. पुढे विथ विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट वुड इलेमेंट रिझेंबल. चला सांगा बरं का, तर त्या ग्रुपमध्ये 2, 8 आणि 2 या ग्रुपमध्ये हा मॅग्नेशियम आहे म्हणे, त्या ग्रुपमध्ये खालीलपैकी कोणता इलेमेंट आहे. चला सांगा, विच फॉलोइंग इलेमेंट वुड इलेमेंट रिझेंबल. ठीक आहे, तर तुम्हाला खाली दिलेले आहेत नायट्रोजन, बेरिलियम, ऑर्गॉन आणि क्लोरीन दिलेलं आहे. त्याच्यापैकी कोणता असा इलेमेंट आहे जो 2, 8, 2 या कॉन्फिगरेशनच्या इलेमेंटच्या रिझेंबल आहे, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचा सारखा आहे. कोण येतो,
बेरिलियम. बेरिलियम भीमजी सर 12 राईट. अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचे असतात. तो क्वेश्चन असेच विचारतात. नंतर पुढे तो आता विचारले काय बघा, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द फॉलोइंग इलेमेंट फ्रॉम गिवन ॲटॉमिक नंबर, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, मग बघा बरं का, तुम्हाला त्यांनी ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. ॲटॉमिक नंबर आपण कधी खाली लिहित असतो. तर ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, सिलिकॉनचा 14 आहे, हेलियमचा 2 आहे, नंतर सोडियमचा 11, 15 अशा पद्धतीने दिलेले आहे. आता म्हणतात काय बरं का, विच ऑफ द इलेमेंट बिलॉंग टू द पिरियड 3. तर यांच्यापैकी कोणता इलेमेंट पिरियड 3 मध्ये बिलॉंग करत असतो, सांगा तुम्ही. कोणता इलेमेंट आहे, असतो. कोणता, एन ए राईट. तो एन ए जो काही आहे, एन ए हाय लिना राईट. तो एन ए जो काय आहे तो ग्रुप 3ला आपल्याला ग्रुप पिरियड 3 जो काय आहे त्या पिरियड 3 मध्ये आपल्याला सोडियम दिसायला भेटत असतो. नेक्स्ट इज व्हॉट, तो पुढे काय म्हणतायत आता तुम्हाला काय सांगितलं आहे त्यांचं कॉन्फिग्युरेशन काढता येईल तुम्हाला. याचं काय 2, 1, 14चं करता येईल सगळ्यांचं कॉन्फिग्युरेशन तुम्हाला करता येणार आहे. नंतर पुढे काय नंतर आता काय म्हटले, विच ऑफ दिस इलेमेंट बिलॉंग टू सेकंड ग्रुप. तर याच्यापैकी सेकंड ग्रुपमध्ये कोण बिलॉंग करतो, सेकंड ग्रुपमध्ये मेन्शन केलं आहे. सेकंड ग्रुपमध्ये जर बघायला गेलात भीमजी सर 12 राईट का. तो कोणते बरं का, भीमजी सर 12. मग आता के पण असेल का, भीमजी के नाही तिथं राईट का. तो अशा पद्धतीने बेरिलियम जो के आहे तो आपला दुसऱ्या ग्रुपशी बिलॉंग करत असतो, सेकंड ग्रुप. ओके, नेक्स्ट विच ऑफ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट अलॉंग दिस. चला सांगा बरं का, कोणता इलेमेंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, सगळ्यात कोपऱ्यावरचा. बघा बरं कोणता असेल रे. बघा, जेव्हा तुम्ही वरून खाली जात असतात ना, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जातो, बरोबर. जेव्हा तुम्ही आडवा जात असतात ना, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. मग तुम्ही आडवा जात असणार आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत असेल म्हणजे तुम्हाला पहिल्या लाईनमधलंच बघावं लागेल. मग पहिल्या लाईनमधलं बघण्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्ही जाणार त्या याच्यामध्ये बोरान बरोबर, बोरान झाला, नंतर कार्बन, बोरान, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे झाले ते पहिल्या याच्यामधले. मग याच्यापैकी सगळ्यात कोपऱ्यावरचा कोण आहे, फ्लोरीन आहे का तिथं, फ्लोरीन नाही आहे राईट का. कार्बन आहे का तिथं, कार्बन आहे. याचा अर्थ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल आपला, कार्बन. तुम्ही म्हणणार ॲल्युमिनियम का नाही, कारण की ॲल्युमिनियमच्या ठिकाणी काय दिसायला भेटणार, ॲल्युमिनियम खालच्या याच्यामध्ये येतो आणि खालच्या येणारची इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी दिसायला भेटत असते. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, कार्बन. ठीक आहे, कार्बन काय ऑक्सिजन रे. तो कुठे गेला बरं का, सगळ्यात अगोदर आपण काय केलं ते, हा झाला बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन राईट. तर उत्तर काय असणार त्याचं, ऑक्सिजन. उत्तर काय असेल त्याचं, ऑक्सिजन. आलं लक्षामध्ये, ऑक्सिजन उत्तर का, सगळ्यात कोपऱ्यावरचं इकडे बघायचा. फ्लोरीन तर नाही आहे, ऑक्सिजन त्याचं उत्तर राहणार आहे. नंतर पुढे काय, विच ऑफ द लार्जेस्ट ॲटम. तो सांगा बरं का, सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट ॲटम म्हणजे काय, ज्याची ॲटॉमिक रेडियस जास्त असेल त्याला लार्जेस्ट ॲटम म्हणतो. मग सांगा बरं का, कोणाची ॲटॉमिक रेडियस सगळ्यात जास्त आहे, मोठी आहे. जेव्हा तुम्ही वरून खाली जात असतात ॲटॉमिक रेडियस जी काही आहे ती वाढताना दिसायला भेटत असते. मग आता एन ए 15 आहे, CL आहे, क्लोरीन आहे, ठीक आहे 14 आहे. सांगा बरं का कोणाची ॲटॉमिक रेडियस जास्त असेल रे. मग तुम्ही हे बघून घ्या ना, हा 2, 8, 1 आहे बरोबर. नंतर आदर बघायला गेला तर किती, 15वाला 2, 8, 5 आहे. 17वाला काय 2, 8, 7 आहे बरोबर. हा 12वाला काय 2, 8 किती, हा 12वाला 2, 8, 2 आहे. तर आता मला तुम्ही सांगा की कोणता ॲटॉम जो काही आहे तो लार्जेस्ट आहे, कोणता ॲटम लार्जेस्ट आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे तो जास्त आहे का, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तो ॲटॉमिक नंबर जास्त दिसायला भेटेल. आता बघा, हा क्लोरीन जर बघितला तर याच्यामध्ये 7 जे काही आहे इलेक्ट्रॉन दिसायला भेटत आहेत, जास्त इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. आणि जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं कोणाला बरं का, 2, 8, 1, 2, 8, 1ला कोण आहे, सोडियम आहे ना, सोडियम. तर सोडियमची आपल्याला सगळ्यात जास्त काय दिसायला भेटत असते, सोडियमची जी काही रेडियस आहे ती रेडियस आपल्याला सगळ्यांच्या कक्षात 3च आहेत ना, सगळ्यांच्या कक्षात 3च आहेत. आणि आपण काय सांगितले बरं का, सगळ्यांच्या कक्षात 3 आहेत म्हणजे ते एकाच पिरियडमधले आहेत. आणि एका पिरियडमध्ये असतील तर एका पिरियडला एका लेफ्टकडून राईटकडे जाताना त्याची रेडियस काय होते, कमी होत जात असते. मग इकडचा कोपऱ्यावरचा कोण असेल, सोडियमच असेल ना. उत्तर काय असेल त्याचं, सोडियम. लक्षात येते का, कळालं का काय आहे ते. पुढे तो आता पुढे जर बघायला गेला तर विच ॲटम हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस पुन्हा तेच सांगा बरं का. आता स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस जो काही तुम्हाला कोणता, सोडियम. ओके, कोणतं हे झालं ना, हा कोणता क्वेश्चन होता, लार्जेस्ट ॲटम. हा लार्जेस्ट ॲटम होता. आता इथं काय, विच ऑफ द ॲटम हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आता स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस सांगायचं आहे. स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस कोणाची असणार या ठिकाणी, चला सांगा रे.
आता हे बघा तुम्हाला जर ॲक्च्युली बघायला गेलात याच्या कक्षा बघा, यांच्या कक्षा कमी कमी आहेत, ॲटॉमिक रेडियस यांचीच नक्की कमी असणार आहे. मग आता 3 लिथियम आहे 4 बेरिलियम आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की रेडियस कोणाची कमी असेल, 3 वाल्याची का 4 वाल्याची? 4 वाले. 4 वाल्याची. झालं काम. याचा उत्तर काय? बेरिलियम 4. बेरिलियम 4ची या सगळ्यांपैकी जी काय रेडियस आपल्याला कमी दिसायला भेटत असते. असे क्वेश्चन विचारले जातात. मग पुढे जाऊ. विच ऑफ द अबो एलिमेंट हॅज हायेस्ट मॅटेलिक कॅरेक्टर. हायेस्ट मॅटेलिक कॅरेक्टर इज गोइंग टू बी डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग आता हायेस्ट मॅटेलिक कॅरेक्टर कोणाचं असणार आहे बरं का, तर ते विचारले. सांगा बरं का कोणाचं असणार आहे हायेस्ट मॅटेलिक कॅरेक्टर? उत्तर द्या. सोडियम. सोडियमचे. बरोबर. सोडियम सगळ्यात पहिला आहे, नंतर त्याच्यानंतर Mg आहे आणि बाकीचे आपल्याला दिसायला भेटत. सोडियम त्याचं उत्तर दिसायला भेटत असतं. पुढे विच ऑफ द अबो इलेमेंट हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त कोणाचे बरं का रे सांगा? जो कोपऱ्यावरचा असेल त्याचा. मग आता कार्बन झाला, लिथियम झाला, फ्लोरीन झाला, नायट्रोजन झाला, सगळे एका लाईनमधले, एका पट्ट्यामधले. मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त कोणाचं असेल? माझा क्वेश्चन तुम्हाला सांगा. फ्लोरीन. राईट का? तो फ्लोरीनचा सगळ्यात जास्त आपल्याला दिसायला भेटत असते. पुढे नंतर पुढे द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. ज्या ॲटमची स्मॉलेस्ट साईज आहे असा ॲटम कोणता? द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या ॲटमची साईज सगळ्यात छोटा असतो, ज्या ॲटमची साईज सगळ्यात छोटा आहे असा इलेमेंट कोणता? ज्याचा ॲटम सगळ्यात छोटा असतो असा इलेमेंट कोणता? ज्याला आपण हलका, त्याला मग हा हलका म्हणतो. राईट का? ते काय? हेलियम. लक्षात घ्यायचं, हेलियम जो काय आहे, हेलियम सगळ्यात हलका असतो. हेलियम सगळ्यात हलका असतो याचा अर्थ काय झाला? लक्षात घ्यायचं. ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज तो आहे आपला हेलियम. हेलियमची ॲटॉमिक साईज सगळ्यात छोटी असते. हेलियमची ॲटॉमिक साईज सगळ्यात छोटी असते. तुम्ही म्हणणार कसं काय? तुम्हाला मी शिकवलं नाही दादा. हो, तुम्हाला काय सांगितलं मी? इकडे आहे H, इकडे आहे He, इकडून इकडे गेलात तर काय होतं? इकडून इकडे गेला तर होतं काय? ॲटॉमिक रेडियस कमी होते. स्मॉलेस्ट कोणाची असणार? हेलियमची असणार. आ लक्षामध्ये. तर ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज इज व्हॉट? हेलियम. ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. ज्याचा ॲटॉमिक मास सगळ्यात छोटा आहे असा हे कोण रे एलिमेंट कोणता? स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास आहे. याचं उत्तर असणार आहे हायड्रोजन. तर हायड्रोजनचं सगळ्यात स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास दिसायला भेटत असतं. हेलियमचा ॲटॉमिक मास किती आहे? हेलियमचा ॲटॉमिक मास किती आहे सांगा बरं रे? 4. तो ॲटॉमिक मास जे काय हेलियमचं 4 आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1 आहे. तर सगळ्यात छोटा ॲटॉमिक मास असणारा ॲटम जो काय आहे तो हायड्रोजनचा असतो. पुढे द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. चला सांगा, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. पूर्ण आवर्त सारणी बघून घ्या, मला उत्तर द्या की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणता आणि का ते पण सांगा. असा हे काढा वाटलं असतं. ह्या ॲटॉमिक आपला पिरियॉडिक टेबल. तर आपल्याला काय सांगितलं? इकडे जात असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जात असते आणि खाली जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जात असते. मग यार असा कोणता आहे? मग तुम्हाला दिसायला भेटेल की त्यांनी म्हटलेलं आहे आता हेलियम जो काय आहे तो कंप्लीट असतो. आपण तिकडे तर जातच नाही, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह पॉझिटिव्ह नाहीच आहे. मग तुम्ही जर फ्लोरीनकडे गेलात ना, फ्लोरीनकडे, तर फ्लोरीन जो एकटा हा फ्लोरीन सगळ्यात कोपऱ्यामधला आहे, सगळ्यात टॉपला बी आहे, सगळ्यात कोपऱ्यामधला बी फ्लोरीन. तर फ्लोरीन जो काही असतो तो सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो. लक्षात आलं का? फ्लोरीन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. पुढे झालं. नोबेल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. द नोबेल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस कोणता आहे आपला? तो आपला आहे तो म्हणजे हेलियम. ओके. द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल कोणता रे? चला सांगा. द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल कोणता असणार आपला? तो असणार फ्लोरीन. तर फ्लोरीन जो काही आहे हा फ्लोरीन मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. का? कारण की ज्याची निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी जास्त असते, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी. आता नॉन मेटल म्हणलेलं आहे, तर नॉन मेटलची काय असते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. मग ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्ती आहे त्याची रिॲक्टिव्हिटी पण जास्त असते. मग ज्याची, लक्षात आलं का? याचं उत्तर काय असणार आहे? फ्लोरीन. कळाले काय सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला? कळाले का रे? हे जसे ते तसे परीक्षेला येतील तुम्हाला. हे जसे ते तसे परीक्षेला येतील, लक्षात राहू द्या. चला पुढे जाऊ. आता प्रकार बघणार आहेत. प्रकार बघूया आता मेटल नॉन मेटलचे. तो मेटल नॉन मेटलचे आपण प्रकार बघणार आहोत. हा व्हिडिओ